हॅलो फ्रेंड्स, आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट पाहत आहोत. त्यामध्ये आपण सेक्शन 7 पर्यंतचा पार्ट बघितलेला आहे. सेक्शन 11 पर्यंतचा पार्ट बघितला आहे. त्यामध्ये आपण व्हॅलिड ट्रान्सफर पाहिलं, व्हॅलिड ट्रान्सफरचे पॉइंट्स लिहून घेतले. आज आपण सेक्शन 13 ट्रान्सफर टू बेनिफिट ऑफ अनबॉर्न पर्सन पाहणार आहोत. ट्रान्सफर प्रॉपर्टी ट्रान्सफर करतो त्यावेळेला मेन दोन गोष्टी असणं गरजेचं आहे. एक म्हणजे ट्रान्सफरर आणि सेकंड ट्रान्सफरी, दोन पार्टीज असणं गरजेचं आहे. पण आपण एखादी प्रॉपर्टी जी व्यक्ती हयात नाहीये अशा व्यक्तीला ट्रान्सफर करू शकतो का, याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल ए ही व्यक्ती आहे, त्याच्याकडे एक प्रॉपर्टी आहे, एक्स नावाची प्रॉपर्टी आहे त्याच्याकडे. ती त्याला आपल्या मुलाला ट्रान्सफर करायची आहे. एक सेकंड हा. ही एक व्यक्ती आहे, त्याच्या स्वतःच्या मालकीची एक जमीन आहे, बरोबर. त्याला एक मुलगा आहे, सन. ओके, एक मुलगा आहे, पण त्याला ही प्रॉपर्टी त्याला द्यायची नाही, तर त्याच्या मुलाला द्यायची आहे. सन. ओके, पण हा व्यक्ती या व्यक्तीचा अजून जन्म झालेला नाहीये. तर या व्यक्तीला आपली प्रॉपर्टी याला ट्रान्सफर करता येईल का? जी व्यक्ती आज हयातच नाहीये त्या व्यक्तीला आपण प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सेक्शन 13 मध्ये दिलेले आहे. कारण सेक्शन 5 जो बघितला त्यामध्ये व्हॅलिड ट्रान्सफरचे रूल बघितले. तर व्हॅलिड ट्रान्सफर मध्ये कंडिशन आहे की ट्रान्सफरर आणि ट्रान्सफरी मस्ट बी एक्झिस्ट. ट्रान्सफरर आणि ट्रान्सफरी हे दोन पर्सन असणं गरजेचं आहे, तेव्हा प्रॉपर्टी आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होते. पण सेक्शन 13 त्याला एक्सेप्शन आहे. ओके, सेक्शन 13 काय सांगतो, जर का एखादी व्यक्ती हयात नाही आणि जी व्यक्ती हयात नाही अशा व्यक्तीला जर तुम्हाला प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची असेल तर अशी प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येते. पण त्याला काही कंडिशन आहे. त्यातली एक कंडिशन आहे ती म्हणजे सर्वात महत्त्वाचे प्रायर इंटरेस्ट. in favor of person तर अशा वेळेला जो पर्सन एक्झिस्ट आहे, लिव्हिंग पर्सन आहे, त्याला ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. आता याचं आपण जर एक्सप्लेनेशन करूया. जर का ए व्यक्तीने आपली प्रॉपर्टी कुणाच्या नावावर केली नाही आणि तो एक्सपायर झाला म्हणजे मेला, तर काय होतं, तर त्याच्या वारसांना ती जमीन जाते हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार, बरोबर. पण त्याला ही प्रॉपर्टी आपल्या मुलाला जाऊन द्यायचीच नाहीये. ओके, तर त्याच्या मुलाच्या मुलाला जाऊन द्यायची आहे, मुलाच्या मुलाला देणं आहे. तर अशा वेळेला ती प्रॉपर्टी कशा प्रकारे ट्रान्सफर करता येईल, तर प्रायर इंटरेस्ट क्रिएट करावा लागतो. ओके, म्हणजे ही प्रॉपर्टी तो आपल्या मुलाला ट्रान्सफर करेल, प्रायर इंटरेस्ट क्रिएट करेल. कधीपर्यंत? जोपर्यंत हा बॉन्ड होत नाही. ओके, म्हणजे प्रायर इंटरेस्ट, उद्या हा मेला तर हा एक ऍग्रीमेंट बनवेल की माझ्या मुलाचा मुलगा आज रोजी हयात नाहीये, पण ज्या दिवशी जन्म होईल त्याचा त्या दिवशी ही प्रॉपर्टी त्याला जाईल. तो त्या प्रॉपर्टीचा ऍब्सोल्यूट ओनर, पूर्णपणे ओनर होईल. म्हणजे ऍब्सोल्यूट ओनर म्हणजे त्याला विकण्याचा देखील अधिकार असेल. पण त्याचा जोपर्यंत जन्म होत नाही तोपर्यंत त्या प्रॉपर्टीचा ती प्रॉपर्टी कुणाकडे जाईल, तर एस ह्याच्याकडे राहील.
हा याला म्हणतात प्रायर इंटरेस्ट क्रिएट करणं. याला प्रॉपर्टी मिळण्या अगोदर हा प्रायर इंटरेस्ट क्रिएट केला जातो. तर या व्यक्तीला जमीन विकण्याचा अधिकार नसतो. हा ऍब्सोल्यूट ओनर आणि हा कंडिशनल म्हणू शकतो आपण, की याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन वगैरे असतात, त्या जमिनीचा तो उपभोग घेऊ शकतो. पण ही हा जो इंटरेस्ट क्रिएट केलेला आहे तो इंटरेस्ट तो नाही काढून टाकू शकत. ओके, थोडक्यात या व्यक्तीवर अशी जबाबदारी आहे की त्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं आणि ज्या वेळेला ह्याची बर्थ होईल, हा जेव्हा जन्माला येईल त्यावेळेला ती प्रॉपर्टी त्याच्याकडे ट्रान्सफर करणं अशी एसची जबाबदारी असते. उद्या या व्यक्तीने आपली जमीन वाय या पर्सनला विकून टाकली तर याचा राईट गेला ना, आणि ए ची जी इच्छा होती ती काय पूर्ण होणार नाही. सो ही जी व्यक्ती आहे ती जो काही प्रॉपर्टी त्याला दिलेली आहे, प्रायर इंटरेस्ट क्रिएट केलेला आहे, ती प्रॉपर्टी तो दुसऱ्याला विकू शकत नाही. त्याचा उपभोग वगैरे तो घेऊ शकतो, पण ती प्रॉपर्टी तो इतर व्यक्तीला विकू शकत नाही. विकण्याचा अधिकार त्याला नाही. आणि ज्या दिवशी याचा जन्म होईल त्या दिवशी ती प्रॉपर्टी त्याला जाईल आणि तो ऍब्सोल्यूट ओनर होऊन जाईल त्याचा. मग हा ती जमीन विकू शकतो. ओके, आणि यामध्ये अजून एक कंडिशन आहे, ती म्हणजे जर का या दोघांमध्ये असं ऍग्रीमेंट झालंय ए आणि सन मध्ये, त्याच्या मुलामध्ये, की जोपर्यंत तुझा मुलगा हा 21 वर्षाचा होत नाही, हा 21 इयरचा, तोपर्यंत त्याच्याजवळ प्रॉपर्टी जाणार नाही. त्या प्रॉपर्टीचा उपभोग हा एसने घ्यायचा. ओके, अशी जर का कंडिशन त्या ऍग्रीमेंट मध्ये जर असेल, प्रायर इंटरेस्ट क्रिएट करताना त्यामध्ये असेल, तर याचा जन्म झाल्यावर लगेच ती प्रॉपर्टी त्याला ट्रान्सफर होत नाही. कारण ऍग्रीमेंट मध्ये असं कंडिशन घातलेली आहे की 21 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर या प्रॉपर्टीचा ताबा हा याच्या मुलाला एस म्हणजे सनला जाईल. ओके, पण तशी कंडिशन असली तरच, पण तशी काही कंडिशन नसेल तर अपॉन हिज बर्थ तशी जर काही कंडिशन नसेल तर ज्या दिवशी या व्यक्तीचा जन्म होईल त्या दिवशी याचा प्रायर इंटरेस्ट कॅन्सल होईल आणि हा व्यक्ती त्या प्रॉपर्टीचा ऍब्सोल्यूट ओनर होऊन जाईल. हा एवढाच यामध्ये कन्सेप्ट आहे. ओके, सो याबद्दलचे आपण थोडे पॉइंट डिस्कस करूया. त्यातले मेन जे पॉइंट आहेत, सेक्शन 13 वाचायला गेलं तर तो जरा किचकट आहे, तर त्याचे मी पॉइंट्स वाईज केलेले आहेत, जेणेकरून ते पॉइंट्स तुम्हाला वाचताना सोपे जातील आणि ते आपण डिटेल मध्ये एक्सप्लेन करूया. ओके, आधी सेक्शन 13 चं वर्डिंग बघूया आपण. वेअर ऑन अ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इंटरेस्ट इज क्रिएटेड इन फेवर ऑफ अ पर्सन who is not existed at the time of transfer, subject to prior interest created in favor of one or more living person who is not existed at the time of transfer, shall not take effect unless it extend to whole of the remaining interest in the property. ओके, म्हणजे या ठिकाणी जसं आपण प्रायर इंटरेस्ट क्रिएट केला होता त्या प्रकारे. ओके, हा झाला सेक्शन 13 रीड केला. सेक्शन 13 चे जे काही इसेन्शियल पॉइंट्स आपण डिस्कस करणार आहोत ते बघूया, म्हणजे ते सोपे जातील तुम्हाला. बघा, नो डायरेक्ट ट्रान्सफर इन फेवर ऑफ अनबॉर्न पर्सन. नो डायरेक्ट ट्रान्सफर, अनबॉर्न पर्सनला प्रॉपर्टी डायरेक्ट ट्रान्सफर केली जात नाही, त्यासाठी प्रायर इंटरेस्ट क्रिएट करणं गरजेचं आहे. ओके, सो नो डायरेक्ट ट्रान्सफर इन फेवर ऑफ अनबॉर्न पर्सन. पहिला पॉइंट काय, नो डायरेक्ट ट्रान्सफर
in favor of unborn person. ओके, अनबॉर्न पर्सनला तुम्ही डायरेक्ट प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकत नाही. सेकंड पॉइंट काय सांगतोय, प्रॉपर्टी मे बी ट्रान्सफर फॉर द बेनिफिट ऑफ अनबॉर्न पर्सन सब्जेक्ट टू कंडिशन. तुम्ही अनबॉर्न पर्सनला प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतात, पण त्याची काही कंडिशन आहे. काय आहे तर प्रायर इंटरेस्ट मस्ट बी क्रिएटेड इन फेवर ऑफ वन ऑर मोर लिव्हिंग पर्सन ऍट द टाइम ऑफ ट्रान्सफर. तर कंडिशन आहे त्याला, मी शॉर्ट मध्ये कंडिशन पण घेतो. कंडिशन टू ट्रान्सफर इन फेवर ऑफ अनबॉर्न पर्सन. तर काय आहे, पहिली काय प्रायर इंटरेस्ट क्रिएट करणं गरजेचं आहे. ओके, प्रायर इंटरेस्ट मस्ट बी क्रिएटेड in favor of one or more लिव्हिंग पर्सन. म्हणजे एक किंवा जास्त व्यक्तींना देखील प्रायर इंटरेस्ट क्रिएट करता येऊ शकतो. जसं इथं सन मग त्या जो त्याचा मुलगा आहे त्याची वाईफ असेल तर दोघांच्या नावाने देखील प्रायर इंटरेस्ट क्रिएट करू शकतो, की त्या दोघांना प्रायर इंटरेस्ट दिला आणि त्यानंतर जेव्हा त्यांच्या मुलाचा जन्म होईल त्यानंतर ती प्रॉपर्टी त्या मुलाला जाईल. ओके, आणि सेकंड कंडिशन काय आहे त्यामध्ये, ऍब्सोल्यूट इंटरेस्ट शॅल बी गिवन टू अनबॉर्न पर्सन. ओके, म्हणजे काय, जो मुलगा जन्माला येणार आहे अनबॉर्न पर्सन त्याला ऍब्सोल्यूट इंटरेस्ट देणं गरजेचं आहे. त्याला देखील तुम्ही जर का प्रायर इंटरेस्ट दिला आणि त्याला जो मुलगा येणार त्याच्या मुलाला जर तुम्ही ऍब्सोल्यूट इंटरेस्ट ट्रान्सफर केला तर ते वॉइड ट्रान्सफर होईल. सेकंड काय, ऍब्सोल्यूट ट्रान्सफर ऍब्सोल्यूट इंटरेस्ट शॅल बी गिवन टू shall be absolute interest shall be given. shall आहे इथे बघा, नेसेसरी आहे, केलीच पाहिजे. ऍब्सोल्यूट इंटरेस्ट देणं गरजेचं आहे. जसं इथं तुम्ही प्रायर इंटरेस्ट क्रिएट करत आहात तसाच इथं तुम्ही प्रायर इंटरेस्ट क्रिएट करू शकत नाही, मग ते वॉइड ट्रान्सफर होऊन जाईल. ओके, नेक्स्ट पॉइंट काय, वेस्टिंग ऑफ प्रॉपर्टी shall not be postponed beyond the lifetime of one or more living person at the time of transfer and minority of unborn person. ओके, सेक्शन 14 आहे, हा सिंपल आहे. सेक्शन अंडर सेक्शन 20 महत्वाचं आहे बघा. 20 काय सांगतोय, unborn person acquire vested interest upon his birth unless otherwise agreed. Unborn person acquire interest ज्या दिवशी त्याचा जन्म होईल त्यावेळेला त्याला ऍब्सोल्यूट इंटरेस्ट भेटेल, पण कधी भेटणार नाही अनलेस अदरवाइज ऍग्रीड. जसं की इथं आपण बघितलं 21 वर्षाचं कंप्लीट झाल्यानंतर त्याला इंटरेस्ट ट्रान्सफर, अशी काही कंडिशन ऍग्रीमेंट मध्ये टाकली असेल तर मात्र ज्या वेळेला तो जन्म होईल त्यावेळेला त्याला ऍब्सोल्यूट इंटरेस्ट भेटणार नाही अनलेस अदरवाइज ऍग्रीड.
ओके हो, इथे मी अनलेस अदरवाइज ऍग्रीड असं लिहिलेलं आहे. ओके, दिसलं नसेल तर परत एकदा सांगतो, अनलेस अदरवाइज ऍग्रीड. सो असे पॉइंट्स आहेत अनबोर्न पर्सन मध्ये ट्रान्सफर करता येऊ शकते, फक्त प्रायर इंटरेस्ट क्रिएट करणं गरजेचं आहे आणि जो अनबॉर्न पर्सन आहे त्याला ऍब्सोल्यूट इंटरेस्ट देणं गरजेचं आहे. तुम्ही इथं प्रायर इंटरेस्ट केला आणि अनबॉर्न पर्सनच्या पण फेवर मध्ये प्रायर इंटरेस्ट क्रिएट केला आणि त्याचा जो मुलगा असेल त्याला तुम्ही ऍब्सोल्यूट इंटरेस्ट दिला तर ते इलिगल होईल. अनबॉर्न पर्सनला ऍब्सोल्यूट इंटरेस्ट देणं गरजेचं आहे, नाहीतर ते रूल्स अगेन्स्ट परपेच्युइटी होऊन जातो. तो रूल्स अगेन्स्ट परपेच्युइटी काय आहे ते आपण उद्याच्या भागात डिस्कस करणार आहोत. रूल अगेन्स्ट परपेच्युइटी म्हणजे कसं, माझी प्रॉपर्टी मी माझ्या मुलाला देत आहोत, त्यानंतर ती प्रॉपर्टी त्याच्या मुलाला जाईल, नंतर त्याच्या मुलाला जाईल आणि त्यानंतर त्याच्या मुलाला जाईल. असं जर का मी काही एखाद्या व्यक्तीने समजा असं काही ट्रान्सफरचं एकदम म्हणजे हे करून ठेवलं ऍग्रीमेंट वगैरे, तर ते त्याला रूल अगेन्स्ट परपेच्युइटी म्हणतात आणि ते इल्लीगल असतं. असं तुम्ही करू शकत नाही, कारण प्रॉपर्टी ही ट्रान्सफर असणं गरजेचं आहे. म्हणजे हे एक इम्पॉर्टंट रूल आपण म्हणू शकतो प्रॉपर्टीच्या रिलेटेड महत्वाचं, की प्रॉपर्टी इज ऑलवेज ट्रान्सफरेबल. ओके, सो जे आपण त्यामध्ये सेक्शन 1 बघितलं की प्रॉपर्टी ट्रान्सफरेबल, कोणकोणत्या प्रॉपर्टी नॉन ट्रान्सफरेबल आहे. सो जनरल रूल काय, प्रॉपर्टी इज ट्रान्सफरेबल. जर असा इंटरेस्ट क्रिएट केला तर तो इल्लीगल असतो, त्याला आपण रूल अगेन्स्ट परपेच्युइटी म्हणतो. रूल अगेन्स्ट परपेच्युइटी हा भाग जरा मोठा आहे, त्याच्यामध्ये काय काय एक्सेप्शन्स पण आहेत, तो पार्ट आपण उद्या डिस्कस करणार आहोत. आज आपण काय बघितलं, सेक्शन 13 बघितलं, ट्रान्सफर टू बेनिफिट ऑफ अनबॉर्न पर्सन. या पुढचा भाग आपण रूल अगेन्स्ट परपेच्युइटी थोडा उद्याच्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. यानंतर एक वेस्टेड इंटरेस्ट आणि कंटिंजेंट इंटरेस्ट हा एक छोटा भाग आहे, तो आपण डिस्कस करूया. वेस्टेड इंटरेस्ट म्हणजे काय आणि कंटिंजेंट इंटरेस्ट म्हणजे काय, त्याचे पॉइंट मी तुम्हाला डिक्टेट करीन. 4-5 मेन पॉइंट आहेत, बाकी ते एक्झाम्पल नुसारच आपण त्यामध्ये घेऊया. ओके, हे पुसून घेऊया. वेस्टेड इंटरेस्ट आणि कंटिंजेंट इंटरेस्टचा आपण एक्झाम्पल बघूया आणि मग ते आपण डिस्कस करूया. थँक्यू. पुसतो मी. सो आपण नेक्स्ट पार्ट बघत आहोत, तो म्हणजे वेस्टेड इंटरेस्ट आणि कंटिंजेंट इंटरेस्ट. वेस्टेड इंटरेस्ट म्हणजे काय आणि कंटिंजेंट इंटरेस्ट म्हणजे काय, याचा आपण एक एक्झाम्पल बघूया. पहा, ए ही एक व्यक्ती आहे, त्याच्या नावावर एक्स नावाची ही प्रॉपर्टी आहे, त्याच्या स्वतःचा ओनर असतो. ओके, ए काय म्हणतो, ए आणि बी मध्ये असं कॉन्ट्रॅक्ट करतो की ए आपली एक्स नावाची प्रॉपर्टी आहे ती बी ला ट्रान्सफर करेल, पण कधी, जर सी ची डेथ झाली तर. म्हणजे सी ची जेव्हा डेथ होईल त्यावेळेला एक्स नावाची प्रॉपर्टी ए बी ला ट्रान्सफर करेल. ओके, आता ही जी सी ची डेथ आहे ती कन्फर्म आहे, आज होईल उद्या होईल पण कन्फर्म आहे, होईलच, बरोबर. आणि सी ची डेथ झाली की ही प्रॉपर्टी बी ला ट्रान्सफर होणार. म्हणजे अशी एखादी कंडिशन असेल जी की भविष्यात होणारच आहे, आज नाही होणार, उद्या नाही होणार, पण जी भविष्यात 100% होणार आहे. तर असा जो काही इंटरेस्ट, अशी काही कंडिशन टाकून जो काही इंटरेस्ट क्रिएट केला जातो त्याला वेस्टेड इंटरेस्ट असं म्हणतो. ओके, सो वेस्टेड इंटरेस्ट तेव्हा क्रिएट होईल ज्यावेळेला अशी कंडिशन घालण्यात आली आहे की जी भविष्यात 100% होणार आहे. आता इथे काय, सी ची डेथ ही 100% होणार. सो या ठिकाणी वेस्टेड इंटरेस्ट क्रिएट झाला. सो वेस्टेड इंटरेस्ट मध्ये म्हणजे एखादा इंटरेस्ट वेस्टेड इंटरेस्ट मध्ये कन्वर्ट होण्याकरिता जी काही कंडिशन आहे ती भविष्यामध्ये कन्फर्म होणारच अशी असणं गरजेचं आहे. हे झालं वेस्टेड इंटरेस्टचं एक्झाम्पल. आता कंटिंजेंट इंटरेस्ट म्हणजे काय,
तर ए व्यक्ती आहे, त्याची एक्स नावाची प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी तो बी ला ट्रान्सफर करणार आहे. पण इथं कंडिशन काय आहे की बी ने सी सोबत मॅरेज, इफ बी मॅरेज विथ सी, जर बी ने सी सोबत लग्न केलं तर ए आपली प्रॉपर्टी बी ला ट्रान्सफर करेल असं ऍग्रीमेंट ठरलं. तर ही जी कंडिशन आहे ती भविष्यात कन्फर्म होईलच याची काही गॅरंटी आहे का? नाही. उद्या कोण कोणाशी लग्न करेल याची गॅरंटी नाही, इथं काय बी सी शी करेल याची गॅरंटी आहे. उद्या बी डी शी पण लग्न करू शकतो ना. सो जिथं एखाद्या ह्याच्यामध्ये कंडिशन फिक्स नसेल, भविष्यात ही कंडिशन 100%, आता 100% असं आपण म्हणू शकत नाही की बी सी शी लग्न करेल, बरोबर. उद्या सी कदाचित डी शी लग्न करेल. ओके. तर आता असं नका म्हणू की डी ची डेथ होईल परत सी चं लग्न बी शी होईल, तर एवढा विचार नाही घ्यायचा, एवढा लोड नाही घ्यायचा. सी ने डी शी लग्न केलं तर हा इंटरेस्ट तर कॅन्सल होईल ना, बरोबर. म्हणजे ही कंडिशन कशी आहे की जी भविष्यामध्ये होईलच ह्याची आपण गॅरंटी घेऊ शकत नाही. सो याला आपण कंटिंजेंट इंटरेस्ट असं म्हणतो. कंडिशन कळाली. सो पण बी ने समजा सी शी लग्न केलं तर कंटिंजेंट इंटरेस्ट कन्वर्ट इनटू वेस्टेड इंटरेस्ट. म्हणजे कंटिंजेंट इंटरेस्ट वेस्टेड इंटरेस्ट मध्ये कन्वर्ट होऊ शकतो कधी, जर ती कंडिशन फुलफिलमेंट करण्यात आली, तर याला आपण म्हणतो कंटिंजेंट इंटरेस्ट. आता ह्यांचे पॉइंट काय, वेस्टेड इंटरेस्ट आणि कंटिंजेंट इंटरेस्ट, यांचे पॉइंट आपण डिस्कस करूया. ओके. सो ह्याच्यातले चार मेन पॉइंट आहेत, इथे 4 मेन पॉइंट आहेत, तेच आपण बघूया. सेक्शन तुम्ही बघा, सेक्शन मध्ये मी 4 महत्त्वाचे पॉइंट काढलेले आहेत. वाटल्यास मी सेक्शन वाचीन आणि मग हे 4 पॉइंट आपण डिस्कस करूया. ओके. Vested interest, where on transfer of property interest is created in favor of a person, specify the time when it is to take effect, or it is to take effect immediately, or it is to take effect on happening of some future event which must be happen, such interest is called as vested interest. Event मस्ट बी हॅपन, डेथ होणारच आहे, मग त्याला म्हणतात की वेस्टेड इंटरेस्ट असं म्हणतात. यामध्ये एक एक्सप्लेनेशन आहे बघा, महत्वाचं आहे. वेस्टेड इंटरेस्ट शॅल नॉट बी डिफिटेड बाय डेथ ऑफ ट्रान्सफरी बिफोर ही ऑब्टेन द पोझेशन. आता समजा अशी एखादी कंडिशन घातली, सी ची डेथ, बरोबर, हे उदाहरण बघा. जर सी ची डेथ झाली तर ही प्रॉपर्टी बी ला मिळणार असते, पण सी ची डेथ होण्या अगोदरच बी ची डेथ झाली. 2 मिनिटं बोलून झाला की सी ची डेथ होण्या अगोदरच बी ची डेथ झाली तर काय होईल, तर अशा वेळेला बी चे जे कोणी लीगल हेअर असेल, समजा बी ची वाईफ आहे लीगल हेअर, बरोबर, आणि सन आहे बी ला, तर या दोघांना वेस्टेड इंटरेस्ट जाईल. मग सी ची डेथ झाली की या दोघांना ती प्रॉपर्टी ट्रान्सफर होईल. म्हणजे वेस्टेड इंटरेस्ट शॅल नॉट बी डिफिटेड बाय द डेथ ऑफ द ट्रान्सफरी बिफोर ही ऑब्टेन द पोझिशन. पुढे आहे म्हणजे बी ला इथे काय अजून पोझिशन, इथं ट्रान्सफर झालं, ह्याला अजून काही पोझिशन भेटलेलं नाहीये, ह्याची डेथ झाली. पण ह्याची जरी डेथ झाली तरी देखील हा जो इंटरेस्ट क्रिएट केलेला आहे तो बी च्या लीगल हेअर वरती बाइंडिंग असेल. एवढं तिथं पॉइंट आहे. 4 पॉइंट काय आहेत, इट इज प्रेझेंट फिक्स इंटरेस्ट, याला प्रेझेंट फिक्स इंटरेस्ट म्हणतात, फिक्स इंटरेस्ट आहे. इट इज ट्रान्सफरेबल आहे.
ओके, इट कॅन बी अटॅच अँड सेल इन एक्झिक्युशन ऑफ प्रॉपर्टी. ओके, म्हणजे हा जो इंटरेस्ट आहे तो म्हणजे एक्झिक्युशन ऑफ सेल म्हणजे काय, समजा कोर्टाने काही ऑर्डर केली बी च्या अगेन्स्ट. ओके, तर बी ने काही रिकव्हरी कर, एक सेकंड, आपण डी वर्सेस बी असा सिव्हिल सूट दाखल आहे रिकव्हरी ऑफ मनीचा. ओके, साधारण 10 लाखाचा सूट आहे हा, समजा धरून चाला. ओके, सो 10 लाखाचा सूट आहे, तर समजा डी च्या बाजूने हा निकाल लागला, बरोबर, केसचा. बी ने 10 लाख रुपये डी ला देणे बंधनकारक आहे. पण यामध्ये कसं होतं, बी कडे तेवढी प्रॉपर्टी नाहीये, 10 लाख रुपये देण्याची त्याची नाहीये. तर अशा वेळेला कोर्ट काय ऑर्डर करतं की त्याच्याजवळ जी काही प्रॉपर्टी आहे ती ताब्यात घ्या, त्याचा लिलाव करा आणि जे काही 10 लाख रुपये आहेत ते डी ला द्या. ओके, सो अशी कोर्ट ऑर्डर काढतो. तर प्रॉपर्टी अटॅच करण्यासाठी जातात बी ची कोर्ट ऑफिसर, जो कोणी ऑफिसर असेल तो. पण बी कडे फक्त 5 लाखाची प्रॉपर्टी भेटून येते. किती? 5 लाखाची. शिल्लक किती राहिले? 5 लाख. सो ही जी प्रॉपर्टी आहे ती अटॅच करून या प्रॉपर्टीचा देखील लिलाव करून ते त्यामधून पैसे घेऊ शकतात, थोडक्यात पैसे वसूल करू शकतात. इवन दो प्रॉपर्टी इज नॉट ट्रान्सफर्ड टू ट्रान्सफरिंग. ओके, so it can be attached and sale in execution proceeding आणि it is heritable. म्हणजे ही हा जो वेस्टेड इंटरेस्ट आहे तो हेरिटेबल आहे. आणि म्हणजे त्याच्या आपण इथे बघितलं वाईट सनला जाईन वगैरे. ओके, त्याच्यानंतर कंडिशन वेअर ऑन ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इंटरेस्ट इज क्रिएटेड इन फेवर ऑफ अ पर्सन which is to take effect on happening or non happening of a future uncertain event. Future uncertain event. अनसर्टन इव्हेंट आहे इथे, आणि इथे काय आहे? सर्टन इव्हेंट. शंभर टक्के होणारच, होऊ देखील शकतो आणि नाही देखील होऊ शकत असं. फ्युचर अनसर्टन इव्हेंट, सच इंटरेस्ट इज कॉल्ड एज कंटिंजंट इंटरेस्ट. इफ इंटरेस्ट इज कंटिंजंट ऑन हॅपनिंग ऑफ फ्युचर अनसर्टन इव्हेंट, if that event is happen, contingent interest become vested interest. Contingent interest vested interest होऊ शकतो जर तो इव्हेंट जो अनहॅपन आहे तो हॅपन झाला. जर तो इव्हेंट झाला तर म्हणजे इथं म्हणजे इव्हेंट, आता फ्युचर अनसर्टन इव्हेंट आहे, जर तो इव्हेंट हॅपन झाला, ठरलेली गोष्ट जर झाली, बी ने सी शी लग्न केलं, तर कंटिंजंट इंटरेस्ट जो आहे तो वेस्टेड इंटरेस्ट मध्ये कन्वर्ट केला जाईल. ओके, आणि मग वेस्टेड इंटरेस्टचे जे काही पॉइंट्स आहेत ते तिथे लागणार. म्हणजे कंटिंजंट इंटरेस्ट क्रिएट न होता तिथं वेस्टेड इंटरेस्टच क्रिएट झालेला आहे असं कन्सिडर करण्यात येईल. आपण इफ दॅट इव्हेंट डज नॉट हॅपन, पण इव्हेंट डज नॉट हॅपन, जर का तो इव्हेंट झालाच नाही. ओके, सी ची डेथच झाली, कंडिशन असतं बी ने सी शी लग्न करायचं, पण सी ची डेथच झाली म्हणजे इव्हेंट तर इम्पॉसिबल आहे. जर इव्हेंट नाही झाला तर काय, if that event does not happen or happening of that event becomes impossible, then contingent interest fails. जो काही कंटिंजंट इंटरेस्ट आहे तो संपुष्टात येईल.
आणि कंटिजेंट इंटरेस्ट संपुष्टात आला मग वेस्टेड इंटरेस्ट मध्ये कन्वर्ट होणं तर इम्पॉसिबल होते. मग आजच्या वेळेला काय होईल की प्रॉपर्टी रिव्हर्ट बॅक कुणाला जाईल प्रॉपर्टी तर ए कडे जाईल आणि ए जे कोण ए जे ए ला जे कोणी लीगल हेअर्स असेल सन किंवा वाईफ हे जे लीगल हेअर्स हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार ती प्रॉपर्टी ट्रान्सफर होईल. मग जर का ए ला कोणीच नसेल आणि त्यामुळे तो आपली प्रॉपर्टी बी ला ट्रान्सफर करत असेल मग तिथे लीगल हेअर्स नाही, ॲग्नेट नाही, कॉग्नेट नाही जे की आपण हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये पाहिलंय. तर अशा वेळेला ए ची प्रॉपर्टी ही सरकारला जाणार. ओके म्हणजे प्रॉपर्टी जर का कंटिजेंट इंटरेस्ट झाला नाही तर प्रॉपर्टी कुणाला जाते हे देखील आपण बघितलं. एक तर त्याच्या मुलांना जाईन वगैरे जर ते नसतील तर ती प्रॉपर्टी सरकार जमा होणार. ओके त्याचे 4 पॉइंट आहे. इट इज अ फ्युचर पॉसिबल इंटरेस्ट, इट इज ऑल्सो ट्रान्सफरेबल but title interest of the transfer is depend upon the happening or non happening of event. It is non heritable. जसे इथं आपण बघितलं की याची डेथ झाली तर ती वंश परंपरेने ह्याला जाईल तसं इथे होत नाही. कंडिशन आहे की बी ने सी शी लग्न करायचं पण इथं बी ची डेथ झाली तर हा अधिकार याच्या लीगल हेअर्सना असेल, लीगल हेअर्सना नसेल. ओके म्हणजे या ठिकाणी बी ने सी शी लग्न करायचं आहे बरोबर पण हे लग्न पण बी ची आधी डेथच झाली तर हा जो इंटरेस्ट तिथं संपुष्टात येईल ज्या ठिकाणी बी ची डेथ झाली तो लीगल हेअरला ट्रान्सफर होणार नाही. जसे इथे आपण बघितलं की वाईफ सन साठी हा जो आहे वेस्टेड इंटरेस्ट ट्रान्सफर केला जाईल. ओके सो हा एक तिथला मेन पॉइंट आहे. It cannot be attached in execution proceeding or sale. जसे इथे आपण बघितलं की 10 लाख वसूल करायचे असेल तर ती प्रॉपर्टी अटॅच करण्यात येऊ शकते तशी इथं केली जात नाही कारण इव्हेंटच अजून प्रॉपर्टी त्याच्याकडे ट्रान्सफर होईलच याची शक्यता नाहीये. होऊ देखील शकते आणि नाही देखील होऊ शकत. इथे कन्फर्म आहे की प्रॉपर्टी त्याच्याकडे जाणार आहे त्यामुळे ती प्रॉपर्टी अटॅच देखील करू शकतात किंवा सेल देखील त्या प्रॉपर्टीचा करू शकतात वेस्टेड इंटरेस्ट मध्ये. पण कंटिंजंट इंटरेस्ट मध्ये ती प्रॉपर्टी त्याच्याकडे जाईलच याची काही शक्यता वगैरे नाहीये. सो त्यामुळे ती प्रॉपर्टी अटॅच करता येत नाही एक्झिक्युशन प्रोसिडिंगला. ओके त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं आहे म्हणजे डी ने बी विरुद्ध सूट दाखल केला तर वेस्टेड इंटरेस्ट असेल तर ती प्रॉपर्टी अटॅच करता येते. कंटिंजंट इंटरेस्ट असेल तर अटॅच करता येत नाही. ओके पण जेव्हा कंटिंजंट इंटरेस्ट हा कन्वर्ट होऊन वेस्टेड इंटरेस्ट मध्ये कन्वर्ट झाला तर तो वेस्टेड इंटरेस्ट झाला आणि मग ती तुम्ही अटॅच करू शकता. ओके सो हा झाला वेस्टेड इंटरेस्ट आणि कंटिंजंट इंटरेस्टचा पार्ट झाला बरोबर. आता या पुढचा पार्ट आहे तो म्हणजे कंडिशनल ट्रान्सफर. तो आपण उद्या बघूया आणि पुढे काही डॉक्ट्रिन आहे डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन असते ते आपण उद्याच्या भागात बघूया. आज आपण इथं थांबूया. आज आपण ट्रान्सफर टू पर्सन ऑफ अनबॉर्न पर्सन बघितलं त्यामध्ये पॉइंट आपण डिस्कस केले. त्यानंतर वेस्टेड इंटरेस्ट कंटिंजंट इंटरेस्ट हा भाग बघितला त्याचे आपण एक्झाम्पल बघितलं आणि त्यानुसार ते आपण डिस्कस देखील केलेलं आहे. आणि हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही नोटबुक मध्ये कुठेतरी लिहून ठेवा म्हणजे जेणेकरून वेस्टेड इंटरेस्ट तुम्ही पुस्तकात किंवा बेअर ऍक्ट मध्ये वाचाल त्यावेळेला या एक्झाम्पल नुसार तुम्ही बघितलं की तो पॉइंट तुम्हाला लवकर क्लिअर देखील होईल. सो आज आपण थांबूया. उद्याच्या ह्याच्यामध्ये आपण रूल अगेन्स्ट परपेच्युइटी बघूया आणि कंडिशनल ट्रान्सफर हा एक भाग बघूया आणि मग पुढे आपण नंतर डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन त्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ लीज पेंडन्स, डॉक्ट्रिन ऑफ पार्ट परफॉर्मन्स, डॉक्ट्रिन ऑफ ट्रस्ट डॉक्ट्रिन काहीतरी एक आहे सेक्शन 53-52 चं पार्ट परफॉर्मन्स. हे जे टॉपिक आहे ऑस्टेन्सिबल ओनर हा भाग आपण पुढे बघूया. सो आज आपण थांबूया. थँक्यू.